भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही निर्णय अचानक किंवा होत नाही. कुठलाही विषय हा अचानक होत नसतो. यामध्ये आमच्या सामूहिक नेतृत्वाचा भाग आहे हं, आणि यावर विचारमंथन होत असतं आणि भारतीय जनता पार्टी आपला निर्णय घेण्यासाठी नेहमीच तयार असते. बरं. त्याचं प्रत्यय आजच्या निर्णयातनं आलेलं असेल तुम्हाला. बरं हा निर्णय घेताना नेमका विचार काय होता? म्हणजे खरं तर दोनही आशिष शेलार आणि अमित साटम दोनही कोकणातनं मुंबईमध्ये आलेले चेहरे, दोनही मराठी चेहरे, दोनही आक्रमक चेहरे, दोनही तरुण चेहरे. हे दोनही चेहरे जर इतकी समानता असेल, तर मग हा खांदेपालट नेमका काय आहे? विचार काय आहे भाजपचा या खांदेपालटामध्ये? बघा, याला असं खांदापालट असं म्हणता येणार नाही. हं, हं. कारण भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. आणि आपण बघू शकता प्रदेश अध्यक्षपदी रवींद्रजी चव्हाण हं, यांची नियुक्ती झाली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कार्यकारिणीचे सदस्य जे असतात ते जिल्ह्यातनं नावं यायला सुरुवात झालेली आहे. हं, काही दिवसांमध्ये प्रदेशाची रचना पूर्ण होईल. मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. मी सुद्धा जिल्हाध्यक्ष होतो. हं, हं, माझी टर्म पूर्ण झाली. माझ्या जागी नवीन अध्यक्ष आले. हं. मुंबई अध्यक्ष येणे हे स्वाभाविक बाब आहे. आणि आज यानंतर मुंबई अध्यक्षांची निवड झालेली आहे. बघा, आशिष शेलारजींनी समर्थपणे मुंबईची धुरा सांभाळली आहे आणि मुंबईला भारतीय जनता पार्टीचा एक आक्रमक चेहरा देण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण झाली. त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण 2017 साली आम्ही 82 जागा जिंकल्या. 82 म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र अशी ओळख तयार झाली. त्यानंतर 2019 मध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीला विधानसभेत तुम्ही पाहू शकता आम्हाला चांगलं यश मिळालं. हं, हं. त्यामुळे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे जी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू असते आणि 3 वर्षाच्या टर्म नंतर जो काही खांदेपालट होत असतो तो मुंबई भारतीय जनता पार्टीत झालेला आहे. आता हे खरं आहे की तुम्ही जे म्हणताय तसं आशिषजी स्वतःही उच्च विद्याभूषित होते. अमित साटम हे स्वतः उच्च विद्याभूषित आहेत. युवा मोर्चापासून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि तुम्ही दाखवलं की त्यांनी मुंबई विद्यापीठातून ज्या बाबतीतल्या डिग्रीज घेतलेल्या आहेत आणि जमिनीवरती काम करण्याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे.